इयत्ता 10वी गणित भाग 2 3 ते 4 गुणांचे प्रश्न. पी केंद्रबिंदू असलेल्या वर्तुळास त्रिकोण ABCच्या बाजू AB, बाजू BC, बाजू AC अनुक्रमे LMN मध्ये स्पर्श करतात, तर सिद्ध करा की एरिया त्रिकोण ABC वर 1/2 त्रिकोण ABC ची परिमिती गुणिले त्रिज्या. इथे आकृती दिली आहे. इथे ठिकाणी PM, PL, PN ह्या R आहेत बघा, एकाच त्रिज्या, आणि AB, BC आणि AC ह्या स्पर्शिका. PM लंब BC, PL लंब AB आणि PN लंब AC. पहिल्यांदा मी एरिया त्रिकोण BPC 1/2 पाया गुणिले उंची त्रिकोणाचे चित्र इथे केलं आहे. 1/2 BC गुणिले R, RPM R आहे, विधान 1. नंतर एरिया त्रिकोण APB हा APB 1/2 पाया AB आणि PL उंची म्हणून पुन्हा PL ही R म्हणून R विधान. तसंच त्रिकोण एरिया त्रिकोण APC पाया AC आणि PN उंची पुन्हा हे केलं. पुढे विधान 1, 2, 3 वरून म्हणजे एरिया त्रिकोण ABC मोठा त्रिकोण हा एरिया त्रिकोण कसं म्हणला आहे, तर एरिया त्रिकोण BPC अधिक APB अधिक APC बरोबर एरिया त्रिकोण BPC अधिक एरिया त्रिकोण APB अधिक एरिया त्रिकोण APC. 1, 2, 3. आता इकडे ABC BPC 1/2 BC गुणिले R, 1/2 BC गुणिले R, APB 1/2 AB गुणिले R, AB गुणिले R अधिक APC 1/2 AC गुणिले R. पुढे आता इकडे कॉमन फॅक्टर 1/2 1/2 1/2 आणि R R R म्हणून 1/2 गुणिले R कंसाले AB अधिक BC अधिक AC. पुढे म्हणून एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/2 AB अधिक BC अधिक AC म्हणजे त्रिकोणाची परिमिती, म्हणून त्रिकोण ABC ची परिमिती आणि गुणिले R हा पुढे म्हणजे त्रिज्या. सिद्ध झाले. एरिया त्रिकोण ABC बरोबर 1/2 त्रिकोण ABC परिमिती गुणिले त्रिज्या. बिंदू ABC केंद्र असलेली 3 वर्तुळे परस्परांना बाहेरून स्पर्श करतात. जर AB वर 3 सेमी, BC 3 सेमी, CA 4 सेमी, तर प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या काढा. दिल्या गोष्टी ते आकृती काढली आहे. AB 3 सेमी, BC 3 सेमी, CA 4 सेमी. AP बरोबर AR बरोबर X, BP बरोबर BQ बरोबर Y आणि CR बरोबर CQ बरोबर Z वर्तुळांची त्रिज्या आहेत. त्या वर्तुळाचे केंद्रबिंदू आणि स्पर्शबिंदू एकरेषीय असतात. आता पुढे AP अधिक BP बरोबर AB म्हणजे X अधिक Y बरोबर 3 नंबर 1. तसेच BQ अधिक QC बरोबर BC Y अधिक Z बरोबर 3 नंबर 2. तसेच AR अधिक CR बरोबर X अधिक Z बरोबर 4 नंबर 3. आता विधान 1, 2, 3 ची बेरीज करूया आपण. आता X अधिक Y अधिक Y अधिक Z अधिक X अधिक Z बरोबर 3 अधिक 3 अधिक 4. इथे X 2X अधिक 2Y अधिक 2Z बरोबर बेरीज केली 10. समानवयव 2 आतमध्ये X अधिक Y अधिक Z बरोबर 10. मग X अधिक Y अधिक Z बरोबर 10/2. मग X अधिक Y अधिक Z बरोबर 5 नंबर 4. आता विधान 1 व 4 वरून आता विधान 4 लिहून घेतो मी. X अधिक Y अधिक Z बरोबर 5. आता X अधिक Y किंमत आहे 3, माझ्या ठिकाणी किंमत टाकली मी 3 अधिक Z बरोबर 5 म्हणून Z बरोबर 5 वजा 3 म्हणून Z बरोबर 2.
पुढे विधान 2 व 4 वरून पुन्हा विधान मी 4 घेतो. x अधिक y अधिक z बरोबर 5. विधान 2 y अधिक z किंमत बघा इकडे दिसते 3. मी ती किंमत टाकूया. x अधिक 3 बरोबर 5. मग x बरोबर 5 वजा 3 म्हणून x बरोबर 2. पुन्हा विधान 3 व 4 वरून विधान 4 लिहून घेतो. x अधिक y अधिक z बरोबर 5. आता विधान तिसरं x अधिक z बरोबर 4. मग x अधिक z म्हणजे हा x आणि हा z यांची किंमत 4 आहे आणि अधिक हा y बरोबर 5. y बरोबर 5 वजा 4 y बरोबर 1. म्हणून केंद्रबिंदू A B C असल्या वर्तुळ त्रिज्या अनुक्रमे 2 सेमी 1 सेमी 2 सेमी आहेत. बिंदू P Q R ही केंद्र असलेली वर्तुळे बिंदू B C D E मध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे छेदतात. रेषा CB व रेषा ED या बिंदू M मध्ये छेदतात. बिंदू M मधून काढलेल्या रेषा वर्तुळास बिंदू A आणि बिंदू F मध्ये स्पर्श करतात. तर सिद्ध करा की MA बरोबर MF. ते आकृती दाखवली आहे. P Q R केंद्रबिंदू वर्तुळे, MA स्पर्शिका, MF स्पर्शिका आणि या छेदिका. पुढे आता P केंद्रवर्तुळामध्ये काय आहे, MA ही स्पर्शिका आणि MBC ही छेदिका. म्हणून मी दिलं मी केंद्रबिंदू P असे वर्तुळास MA ही स्पर्शिका आणि MBC छेदिका म्हणून स्पर्शिका छेदिका बाह्य प्रमेय काय लागतं तर MA वर्ग बरोबर MB गुणिले MC. MA वर्ग बरोबर MA गुणिले MC. MB गुणिले MC. MB गुणिले MC. नेक्स्ट R केंद्रबिंदूत MF स्पर्शिका आणि MDE छेदिका म्हणून पुन्हा स्पर्शिका छेदिकाप्रमेय. केंद्रबिंदू R वर्तुळास MF स्पर्शिका आणि MDE छेदिका म्हणून स्पर्शिका छेदिका बाह्य प्रमेय. तर MF वर्ग बरोबर MD गुणिले ME. MD गुणिले ME. आता केंद्र Q BC जीवा AD जीवा ह्या जीवा बाह्य बिंदू M मध्ये छेदतात. म्हणून वाक्य लिहिलं मी इकडे. केंद्र Q वर्तुळात जीवा CB आणि जीवा ED परस्परांना वर्तुळाच्या बाह्य भागात बिंदू M मध्ये छेदतात. म्हणून दोन जीवांच्या बाह्य छेद प्रमेयानुसार प्रमेय काय लागतं तर MB गुणिले MC आणि MD गुणिले ME. MB गुणिले MC बरोबर MD गुणिले ME. विधान 1 2 3 वरून आता ही बाजू ह्या दोन्ही बाजू कशा आहेत समान आहेत. म्हणून MA बरोबर MF वर्ग. MA वर्ग बरोबर MF वर्ग. दोन्ही बाजू वर्गमूळ घेऊन MA बरोबर MF सिद्ध झाले. त्रिकोण PQRमध्ये कोन Q व कोन R चे दुभाजक एकमेकांना X मध्ये छेदतात. रेषा PX बाजू QR Y मध्ये छेदते. तर सिद्ध करा की PQ अधिक PR छेद QR बरोबर PX छेद XY. आकृती काढली. आता इकडे त्रिकोण हा PQY एवढा अर्धा. त्रिकोण PQमध्ये रे QS किरण QX अद्विभाजक. मी वाक्य केलेलं आहे. त्रिकोण PQRमध्ये किरण QX हा कोन Q's दुभाजक म्हणून कोन दुभाजक प्रमेय काय लागतं तर PQ छेद QY बरोबर PX छेद XY. PQ छेद QY बरोबर PX छेद XY. PX छेद XY नंबर 1. आता त्रिकोण ह्या साईडचा त्रिकोण PRY मध्ये किरण RX कोन दुभाजक म्हणून कोन प्रमेय PR छेद RY. PR छेद RY बरोबर PX छेद XY.
पी एक्स छेद एक्स वाय. विधान 1 वरून समान बाजू इकडे आहे ते लिहून घेतो मी आता. पी एक्स छेद एक्स वाय बरोबर उरल्या दोन बाजू पी क्यू छेद क्यू वाय बरोबर पी आर छेद आर वाय. विधान 1, 2 तरून पुढे आता समान गुणसिद्धानुसार तर समान भाग कोणता आहे तर पी एक्स छेद एक्स वाय बरोबर पी क्यू अधिक पी आर छेद क्यू वाय अधिक आर वाय. पुढे पी एक्स अधिक एक्स वाय बरोबर पी क्यू अधिक पी आर क्यू वाय अधिक आर वाय. क्यू वाय अधिक आर वाय म्हणजे कोणता क्यू आर छेद क्यू आर. कारण देऊया क्यू डॅश वाय डॅश आर क्यू डॅश आर डॅश वाय सिद्ध झाले. आकृतीत रेख ए बी हा व्यास, रेख सी बी हा स्पर्शखंड, वर्तुळ त्रिज्या आर, तर सिद्ध करा की ए सी गुणिले ए डी बरोबर 4 त्रिज्या वर्ग. आकृती दिले बी सी स्पर्शिका ए सी छेदिका. आता इकडे पी केंद्रवर्तुळात ए पी बरोबर पी बी आर आर आणि ए बी बरोबर दिले 2 आर. रेषा बी सी ही स्पर्शिका, रेख सी ए छेदिका म्हणजे स्पर्शिका छेदिका प्रमेय सी बी वर्ग हा सी बी वर्ग बरोबर सी ए गुणले सी डी सी ए गुणले सी डी. विधान नंबर 1. पुढे रेख बी सी ही स्पर्शिका, रेख ए बी हा व्यास म्हणजेच पी बी लंब बी सी म्हणून कोण बी बरोबर 90 अंश. कारण माहिती आहे त्रिज्या स्पर्शिका लंब असते. त्रिकोण ए बी सीमध्ये कोण बी 90 अंश. पायथागोरसनुसार ए सी वर्ग बरोबर बी सी वर्ग अधिक ए बी वर्ग. इथे बी सी म्हणजेच काय सी ए गुणले सी डी सी ए गुणले सी डी आणि हा ए बी वर्ग म्हणजे काय तर 2 आर वर्ग. पुढे आता हा कंस इकडे आणला तो सी ए गुणले सी डी बरोबर 2चा वर्ग 4 आर वर्ग. पुढे कॉमन फॅक्टर इकडे सी ए आता याला सी राहिला वजा सी डी बरोबर 4 आर वर्ग. म्हणजे कॉमन फॅक्टर सी ए आहे म्हणजे सी एकदा बाहेर काढला सी ए वर्ग आणि सी डी. आता सी ए गुणिले सी ए वजा सी डी सी एतनं सी डी गेला उरला कोणता ए डी बरोबर 4 आर वर्ग. म्हणजेच ए सी म्हणजे सी ए गुणिले ए डी बरोबर 4 आर म्हणजे त्रिज्या कंसाचा वर्ग सिद्ध झाले.